समाज कल्याण विभागाच्या 4 शासकीय निवासी शाळांमधील 72 विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा ठरला। भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी हे विद्यार्थी आज विमानाने हैदराबादला रवाना झाले। कोल्हापूर विमानतळावर या चिमुकल्या बाल वैज्ञानिकांचे टाळ्यांच्या गजरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। समाज कल्याण विभागाच्या 4 निवासी शाळांमधील 72 विद्यार्थ्यांची भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे। कोल्हापूर विमानतळावरून हे विद्यार्थी आज हैदराबादला रवाना झाले। गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, बाळासाहेब तुरंबे, प्रताप कोंडेकर यांनी कोल्हापूर विमानतळावर या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं। यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, कार्यालयीन अधीक्षक सचिन पाटील, वरिष्ठ निरीक्षक सुप्रिया काळे उपस्थित होत्या। गगनबावडा, राधानगरी आणि शिरोळ तालुक्यात समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळा आहेत। या शाळांमधील इयत्ता 9वी आणि 10वीतील 72 विद्यार्थ्यांची इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे। त्यातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी आणि भविष्यात संशोधनाला प्रेरणा मिळावी हा उद्देश असल्याचं निवासी शाळेचे गृहपाल यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं। जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर व समाज कल्याण कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज इस्रो या ठिकाणी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील समाज कल्याणच्या 4 शासकीय निवासी शाळा ज्या आहेत तर या शाळेतून हे विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे। या सर्व विद्यार्थ्यांची निवड एक संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती, त्याच्यामधून इयत्ता 9वी व 10वीतील विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या अभ्यास दौऱ्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन रुजवणे, तसेच त्यांना येणाऱ्या भविष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करण्यासाठी त्यांना थोडीशी प्रेरणा मिळावी या उद्देशानं हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे।